जगदंबा माता ही भवानी कशी प्रगट झाली, कशी निर्माण झाली? आता संतांच्या वाणीतून सांगायचं झालं, संतांच्या वचनातून सांगायचं झालं तर संत देव आणि देवी एकच आहे म्हणतात. देव आणि देवी काही वेगळी नाही. तोच विठोबा तीच विठाई, तोच नारायण तीच नारायणी, तोच कृष्ण तीच कृष्णाई. पण काही पुराणाचा आधार घेऊन आपल्याला जगदंबा कशी प्रगट झाली हे थोडं बघायचंय. आणि हे सगळं घडलेला इतिहास तुमच्या जवळ आहे, त्र्यंबकेश्वरला, खूप लांब नाही, लक्षात असू द्या. बघा, या पृथ्वीवर जेव्हा काहीच नव्हतं, भगवंताने ही सृष्टी निर्माण करायचं ठरवलं, तर या सृष्टीवर सर्वात पहिलं जोडपं निर्माण केलं. त्या जोडप्याचं नाव, तो पुरुष म्हणजे स्वयंभू मनू महाराज आणि ती स्त्री म्हणजे कोण? महाराणी शतरूपा. हे या पृथ्वीवरचं सर्वात पहिलं जोडपं आहे. आणि आपण हे मनूचे संतान आहोत म्हणून आपल्याला मानव अशी संज्ञा दिली आहे. मनू अपत्य कुमार मानवहा अशी संज्ञा आहे. पण आता पुस्तकामध्ये आपल्याला असं शिकवलं जातं शाळेतल्या मुलांना की आपली उत्पत्ती माकडापासून तयार झाली. बघा, विज्ञानाचे सगळेच प्रयोग हे खरे असतील असंही नाही सांगता येत ना, बरोबर आहे ना. विज्ञान सांगते आपली उत्पत्ती ही माकडापासून झाली. पण जर आपली उत्पत्ती माकडापासून झाली असती तर आजही माकडं दिसतात ना आपल्याला, मग त्यांचा माणूस का होत नाही हा सुद्धा प्रश्न पडला पाहिजे ना. आपण मनूचे संतान आहेत. मग या मनू महाराजांना 3 मुली झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. तर ही प्रसूती नावाची कन्या दक्ष प्रजापतीला दिली. आणि दक्षाने एकदा फार मोठा यज्ञ केला आणि ते यज्ञामध्ये सगळे देव देवता बोलवले, सगळे आले, भगवान शंकरही आले. आता भगवान शंकर हे दक्षाचे कोण आहेत? ज्येष्ठ जावं येता, लक्षात असू द्या. आणि मग भोले बाबा सुद्धा तिथं आले. आता दक्ष जरा अध्यक्षस्थानी होता ना, अध्यक्षाचं कसं असतं बघा, जरा एंट्री उशिरा टाकायची, मंडपमध्ये आधी लोक जमा होऊ द्यायचे आणि मग यायचं, जरा वजन पडतं माणसाचं, असंच आहे ना. म्हणून दक्ष जरा अध्यक्षस्थानी होता. आणि मग दक्ष आला, पण दक्षाला यायला थोडा वेळ होता म्हणून भोले बाबाचं आता भजन चालू झालं. कारण भोले बाबा थोडाही वेळ मिळाला तो वेळ वाया जाऊ देत नव्हते. कोणाचं भजन करायचे? भगवान शंकर. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम श्रीराम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम. भजन करी महादेव देव, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव. राम तुझे सदाशिव, हे राम तुझे, राम तुझे सदाशिव, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव. भजन करी महादेव असं भजन चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम. इतक्यामध्ये दक्ष आला. सगळे सभेतले माणसं उठून उभे राहिले आणि दक्षाला नमस्कार केला. पण भगवान शंकर तर भजनामध्ये तल्लीन नाही, त्यांचं लक्ष नाही सभेत दक्ष आलाय म्हणून. पण आता उठलेल्या लोकांकडे दक्षानं पाहिलं. पण माणसाचं असे, कोणी कोणी आदर केलाय त्याच्याकडे लक्ष नाही, कोणी कोणी अनादर केलाय तिकडे जास्त लक्ष असतं. पण मी तर म्हणते अनादर करणाऱ्या लोकांकडे लक्षच द्यायचं नाही, बरोबर आहे ना. त्यांचं कामच असतं ते. काही काही माणसांचा जन्मच त्याच्यासाठी झालेला असतो ना. मग आज इथं झालं असं, पाहिलं दक्षानं की कोण बसलेलं आहे, तर भोले बाबा बसलेले दिसले. आणि नाही नाही त्या शब्दामध्ये तो दक्ष बोलायला लागला की अरे ही प्रतिष्ठित माणसाची सभा आहे आणि एक अप्रतिष्ठित माणूस इथे आलाय आणि या सभेची सगळी शोभा घालवली आहे. आता नाही नाही ते शब्दात बोलायला चालू केलं. पण भोले बाबा त्याला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही आणि तिथून गप गुमान निघून गेले.
पण हा दक्ष संधी साधूनच होता की कुठं अपमान करायचा या शंकराचा. म्हणून दक्षाने परत एक यज्ञ केला. आता ह्या यज्ञात मात्र सगळ्यांना बोलवलं, देवादिकांना बोलवलं, सगळे गण गंधर्व यक्ष किन्नर सगळे बोलवले. पण आता मात्र भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही आणि सांगितलं, हे बघा आपापले वाहन सजवा, आपापले विमान काढा, मुद्दाम कुठून या, कैलासावरून या म्हणले, वाकडी वाट करून निघाले सगळे देवदेवता. सती मैयानं पाहिलं की ही एवढे नटून थटून नेमकं चाललेत कुठं. विचारलं तर समजलं की अहो दक्षाकडे यज्ञ आहे, तुमच्या पिताश्रीकडे मोठा यज्ञ आहे, तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला आमंत्रण नाही. मग सती मैयाच्या लक्षात आलं. सती मैया भोले बाबाकडे गेल्या आणि सांगितलं, हो स्वामी, माझ्या वडिलांकडे फार मोठा यज्ञ आहे आणि मलाही यज्ञात जायचं आहे. त्यावेळी भगवान शंकर म्हणले, सती, जिथं आमंत्रण नाही तिथं माणसानं कधीच जायचं नाही. जिथं माणसाला आदर सत्कार नाही तिथं अजिबात जायचं नाही. अशा ठिकाणी जायचं की जिथं आपल्यासाठी सिंहासन तयार असेल. पण सती म्हणते, अहो वडिलांकडे जायला मुलीला आमंत्रणाची काय गरज आहे. सती निघाली. आता निघाली तेवढ्यामध्ये भगवान शंकरानं काही गणांना सोबत पाठवलं. म्हणजे एकटीला कसं पाठवावं, काही गणांना सोबत पाठवलं, नंदेश्वराला सोबत पाठवलं आणि दक्षाच्या यज्ञाच्या ठिकाणी येऊन पोहोचली सती मैया. पाहिलं तर मैत्रिणी होत्या, आपल्या बहिणी होत्या. मैत्रिणी नुसतं हसल्या तिच्याकडे पाहून, पण तिला बोलल्या नाही. बहिणीनं फक्त पाहिलं, आपलं तोंड बाजूला फिरवलं. सगळ्यांनी तिचा अपमान केला सतीचा. आता मात्र सतीला थोडा पश्चाताप झाला. सती म्हणली, अरे नसते आले, ऐकलं असतं भगवान शंकरांचं तर बरं झालं असतं. पुढे गेली, पाहिलं यज्ञाच्या ठिकाणी येऊन तर यज्ञाच्या ठिकाणी भगवान शंकराला कुठलंच स्थान नव्हतं. राग आला. आपल्या योग अग्नीनं दीप प्रज्वलित केला, त्या अग्निकुंडामध्ये उडी मारली. ज्यावेळी हे सगळ्यांना समजलं, भयभीत झाले सगळे, घाबरले आणि जाऊन भोले बाबाला सांगितलं की सती मैयानं यज्ञकुंडामध्ये आहुती दिली. त्यावेळी भगवान शंकरांनी आपली जटा शिळेवरती आपटली आणि त्यातून वीरभद्र निर्माण केला. सांगितलं, जा यज्ञाचा विध्वंस कर. आणि ज्यावेळी त्या यज्ञाचा विध्वंस केला, सर्वजण भगवान शंकरांना विनंती करायला गेले की हे भोले बाबा, असे यज्ञ कार्य बंद पडले तर कसं व्हायचं. भोले बाबा इकडं आले, पाहिलं तर सती मैया पेटलेली आहे. अर्धवट पेटलेल्या सतीला खांद्यावर घेतलं भोले बाबांनी आणि आता तांडव नृत्य करू लागले. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिकं डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव शिव. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. जटाकटाह संभ्रमं भ्रमन्निलिम्प निर्झरी विरोरणीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावकी किशोर चंद्रशेखरी रति प्रतीक्षणं मम मम. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. असं तांडव नृत्य भोले बाबा करू लागले. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिकं डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव. पृथ्वी थरथर करू लागली. भूकंप होतो का काय असं वाटायला लागलं. आणि मग त्यावेळी भगवान विष्णूंनी बाणाने एक 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 बाण सोडला आणि सती मातेचे तुकडे तुकडे केले. कारण भगवान विष्णूंनी ओळखलं, जोपर्यंत सती नष्ट होत नाही तोपर्यंत भोले बाबाचं तांडव नृत्य थांबणार नाही. आणि मग सती मातेचे तुकडे तुकडे झाले आणि ज्या ज्या ठिकाणी ते भाग पडले ना, असे 51 शक्तिपीठ तयार झाले असं वर्णन आलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे जगदंबा मातेचं प्रागट्य झालं. आणि दुसरी गोष्ट, ज्या ज्या दैत्याला मारण्यासाठी वेगवेगळे अवतार मातेनं घेतलेले आहेत. महिषासुराला मारण्यासाठी महिषासुर मर्दिनी असे वेगवेगळे अवतार घेतले. परंतु साधू संतांनी असं सांगितलंय की देव आणि देवी वेगळी नाही. साधू संतांनी जरी देवीचं वर्णन केलं पण त्यामध्ये वर्णन कोणाचं आहे? पांडुरंगाचं आहे.